नमस्कार. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पारोळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत नागरिक आहेत. त्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत की या विधानसभेमध्ये किती काम झालं आहे. आपल्यासोबत आहे तर काय सांगणार खरोखर या ठिकाणी विकास कामं झाली आहेत का? विकास फक्त त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतात. ते सांगतात की बुवा जे इथे शिंदे गटाचे आमदार आहेत ते सांगतात की 2300 असतील 2500 कोटी असतील, त्यांचे आकडे इतके मोठे आहेत. पण वास्तव्यात जर आपण पाहायला गेलं तर गुडघ्या एवढे खड्डे तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर दिसतील आणि कुठेही तुम्हाला विकास दिसणार नाही. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकतात किंवा आमच्यावर समोरचेही टीका करतील, पण फक्त त्यांचे जे आकडेवारी आहे ती खूप मोठी आहे, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर विकास अतिशय शून्य आहे. बरं, या ठिकाणी कुठली कामं झाली पाहिजे तुमच्या म्हणण्यामध्ये? महत्वाची कामं कुठले नाही झाले? महत्त्वाचे कामं जर म्हटले तर आपण समजा 2300-2500 कोटी जाऊ द्या, पण 1000 कोटी जरी तुम्ही प्रामाणिकपणे न टक्केवारी करता जर तुम्ही खर्च केले असते तर कमीत कमी ते आपल्याला रस्ते तरी चांगले दिसले असते. आता शहराचा प्रश्न पाहिला तर 15 दिवसात इथे पाणी येतं, 15-20 दिवसाआड पाणी येतं आणि पाणी पुरवठ्यासाठी मला वाटतं 57 ते 60 कोटीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे, मंजूर सुद्धा झालेलं आहे. पण ते सुद्धा आज आपण पाहतोय आता मला वाटतं 8 दिवसात आचारसंहिता लागून जाईल, पण तो प्रश्न हा जो शहराचा प्रश्न होता हा जसाच तसा आहे. आज आपण बघतो जे बोरी धरण आहे हे 100% भरलेलं आहे, पण तरी सुद्धा इथल्या लोकांना आज 15 ते 20 दिवसाआड पाणी मिळते. तर हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. बरं, या ठिकाणी शहराचा बाजू यांनी मांडली. आता ग्रामीण भागात काय परिस्थिती तुम्हाला काय वाटतं? ग्रामीण भागात पण सेम तशीच दशा आहे. विकास जरी म्हटलं गेलाय पण तुम्ही जर प्रत्यक्षात जाऊन बघाल तर विकास हा फक्त आपल्या बोलण्यातनंच जाणवतोय. ज्या बेसिक गरजा आहेत म्हणजे आज म्हणतो ना आपण की आपण आधुनिक याच्याकडे जातोय, पण आमच्या मतदारसंघात जर बघितलं तर रस्तेही ठिकाणावर नाही आहेत. मी स्वतः एक गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे मला असे अनुभव येतात जेव्हा एखाद्या लांब गावावरून डिलिव्हरी जे येते माझ्याकडे, जेव्हा पेन चालू होता तिला, तर ती खड्ड्यांमुळे कदाचित अशा बऱ्याचशा डिलिव्हऱ्या अर्ध्या रस्त्यातच झालेल्या आहेत. त्याचं कारण काय की खड्डे व्यवस्थित नाही. खड्डे व्यवस्थित नसल्या कारणास्तव ते पेशंटसुद्धा अर्ध्या रस्त्यात डिलिव्हरी झालेले असताना आम्ही बघितलेत. जे हे ज्या बेसिक गरजा आहेत, रस्त्यांची व्यवस्था अजूनही व्यवस्थित नाही आहे. आणि दुसरा विषय असा की प्रगती जी आहे ना, आम्हाला इथं जे गरजेचं आहे की युवकांना रोजगार जे पाहिजे होता, जर आता म्हणताय 2700 करोड, त्या हिशोबाने आतापर्यंत तर एखादी MIDC डेव्हलप झाली असती, काही कंपन्या झाल्या असतात जेणेकरून रोजगार जो आहे, रोजगार इथं मिळाल्यामुळे लोक इथंच राहिले असते. पाण्याचे अजूनही भरपूर प्रॉब्लेम आहे. 17 ते 18 दिवसात आता पावसाळा संपण्यात आला पण तरी सुद्धा धरणं सर्व भरले, तरी 17 दिवसांनी का पाणी येतंय हा एक महत्त्वाचा विषय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजूनही आहे की बेरोजगार तरुण भरपूर आहेत आमच्याकडे, अजूनही त्यांचं नाही आहे. तर MIDC वगैरे याचा काही प्रकल्प आहे का? गरजेचं आहे या मतदारसंघात MIDC होणं गरजेचं आहे. कासोदा इथं एक बंद पडलेला साखर कारखाना आहे, तोही काही अस्ताव्यस्त पडलेला आहे. त्याच्यावर जर आवाज उठवला किंवा तो सुद्धा हातात घेतला मुद्दा, तो झाल्यानंतर सुद्धा हा मतदारसंघ एक सुजलाम सुफलाम होऊ शकतो. तर मतदारसंघात कारखान्याची ते एक गरजेचं आहे, त्याच्यावर हात उचलणं गरजेचं आहे, पण त्याच्यावर अजूनही दुर्लक्ष केलं जातंय. आपल्या या ठिकाणी बऱ्याचशा ज्या विकास कामं झाले पाहिजे ते झालेले नाही. या ठिकाणी बोलला तर खरोखर असं आहे का? तुम्ही सांगताय ते एक बोलताय. सर्वात महत्त्वाचा प्रश्न या पारोळा शहराचा आहे. या पारोळा शहरामध्ये आपण बघत असाल बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथं अतिशय आवश्यक होतं ते आजपर्यंत 30-40 वर्षाच्या कालखंडात प्रत्येकाने सांगितलं की आपण MIDC आणू, पण आजपर्यंत MIDC आली नाही. MIDC आले असतील तर छोटे मोठे उद्योगधंदे आले असते. आणि राहिला मुळात प्रश्न हा कासोदा कारखान्याचा. त्या कारखान्यामुळे आपला शेतकरी वर्ग आज जर कुठलं पीक बघाल तुम्ही, शेतकऱ्यांकडे ज्वारी, बाजरी, मका आणि कपाशी याच्या व्यतिरिक्त कुठलं पीक लावू शकत नाही. नाही तर ज्या काळात कारखाना चालू होता त्या काळामध्ये या भागामध्ये ऊसाचं प्रमाण लागवडीचं मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे बराचसा रोजगार हा या भागात मिळत होता. आणि आजची तरुणाई मोठ्या आशेने यांच्याकडे बघत आहे. आणि शहराचा मुख्य भाग म्हटला की शहरात कामं चालत आहेत, सर्वजण चर्चा करतायत, पण आमचा मेन प्रश्न असा आहे की ह्या शहरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, झपाट्याने शहर वाढत आहे. पण त्याचं जे शहर वाढत आहे त्याला कारण आहेत, पण
आमचं ही हद्दवाढीचा हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे की हा प्रश्न लवकरात लवकर मिटला पाहिजे होता. आता 8-10 दिवसावरती हे आचारसंहिता लागेल आणि आज जर तो मिटला असता तर निश्चित आज बाहेर हद्दीच्या बाहेर गावाला लागून आहेत पण तिथं सुविधा देऊ शकत नाही नगरपालिका, अशी परिस्थिती आहे. बरं, हा झाला शहराचा आपला विषय. ग्रामीण भागात आपल्यासाठी बरेचसे विकास कामं झाले या ठिकाणी, चांगले काय विकास कामं झाली? सर, विकास कामं नाही झाली, फक्त ठेकेदार मंडळीला खुश करण्याचा प्रकार ह्या तालुक्यामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष ह्या मतदारसंघामध्ये होत आहे. गेल्या 4.5 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये या ठिकाणी आमसभा घेण्यात आली नाही. संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक बसलेला असताना सुद्धा आमदार साहेब ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. उदाहरणार्थ, पशुधन हे शेतकऱ्याने पाळावं आणि त्यानुसार त्याचं उत्पन्न वाढवावं असा सरकारचाच अजेंडा आहे. परंतु ह्या तालुक्यामध्ये 4 व्हेटरनरी डॉक्टर व्यतिरिक्त 5वा व्हेटरनरी डॉक्टर नाही आहे. एकेका तलाठ्याकडे 4-4, 5-5 सजे आहेत. एकेका ग्रामसेवकाकडे 4-4, 5-5 ग्रामपंचायती आहेत. एकेका कृषी सहाय्यकाकडे 5-5, 6-6 गावं आहेत. तर त्या शेतकऱ्यांना, त्या सर्वसामान्य जनतेला त्या तलाठ्याशी, त्या ग्रामसेवकाशी, त्या कृषी सहाय्यकाशी जेव्हा काम पडतं तेव्हा तो उपलब्ध होऊ शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं, जनतेचे जे मूलभूत समस्या आहेत त्या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष आहे. या ठिकाणी कामच झाले नाही, या ठिकाणी बऱ्याच लोकांनी, नागरिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत आहे सर, काय सांगणार? खरोखर आहे हे आरोप करतायत ते? कामं मुळात त्यांनी रस्त्याच्या एका पलीकडून लागावं. कामं मुळात त्यांना रस्त्यात दिसतीलच. प्रत्येक महापुरुषांचं स्मारक इथं पूर्ण मार्गी लागलेलं आहे. राहिला पाणीपुरवठ्याचा ज्वलंत प्रश्न होता इथे. ज्वलंत प्रश्न तो 67 कोटीची पाणीपुरवठ्याची जी योजना आहे ती लवकरात लवकर ऑक्टोबर एंडिंगपर्यंत ते पाणी शहराला पुरेपूर मिळणार आहे. आणि परत राहिला विषय रस्त्यांच्या DPR पण आलेला आहे. आणि त्यानंतर रस्त्यांच्या DPRच्या पहिले भुयारी गटार योजना ही पण मंजूर झालेली आहे. 100 कोटीची भुयारी गटार योजना मंजूर झालेली आहे. आणि ज्या स्वातंत्र्याच्या काळानंतर 70 वर्षाच्या काळानंतर 2.5 वर्षात जे कामं आलेत ते या पलीकडे याच्या पहिले कोणताही पुढारी इथं आणू शकला नाही. पण 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी आवासाहेबांमार्फत जे कामं दिलीत ते खरोखर आज बघण्यालायक आहेत. पारोळा शहरात भरपूर कामं झाली आहेत, बघण्यालायक कामं या ठिकाणी आहेत. पाणी पुरवठा हे सांगताय तसं आहे का? खोटं आहे, अतिशय खोटं आहे. आता तेच बोलले, विकासाचं तुम्ही सांगताय. हे जे तुम्ही गेस्ट हाऊस पाहताय इथे नाव तुम्ही वाचून घ्या, हे कुणामार्फत झालेलं आहे. त्याच्यानंतर जेवढ्या पारोळा शहरात जेवढ्या प्रशासकीय इमारती आहेत, नवीन बसस्टँड आहे, या सगळ्या इमारती अण्णासाहेब मंत्री असताना 9 महिन्याच्या काळात यांनी मंजूर केलेलं आहे. त्यामुळे याचा त्यांनी खुलासा करावा. 70 वर्षात एवढा विकास झाला नाही तर हे बघून घ्या म्हणा. बरं, यांचं म्हणणं आहे की खरोखर विकास झालेला आहे असं तुमचा आरोप, त्यांचा आरोप आहे, विकास झालेला नाहीये. काय खरोखर हे असं आहे? आजपर्यंत शिंदे सरकारच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आजपर्यंत 70 वर्षात जे कामं झालेले नाहीत ते कामं झालेले आहेत. मी ग्रामीण भागात राहतो सर. माझ्या आता 38-39 वय आहे. मी आतापर्यंत एवढा विकास पाहिलेला नाही, एवढा शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आमचे चिमन आबा असतील किंवा अमोलदादा असतील यांच्या माध्यमातून आमच्या एक गावाला कमीत कमी 10 ते 15 कोटीचा निधी मिळालेला आहे. आमच्या गावाची जी परिस्थिती होती, काही माझ्या खेड्यांची परिस्थिती होती, एकदम वाईट परिस्थिती होती, त्या 2.5 वर्षामध्ये अशी कोणतीही वाईट परिस्थिती राहिलेली नाही आहे. विकास भरपूर झालेले आहेत. यांनी फक्त विरोधाचा चष्मा काढून विकासाचा चष्मा लावून कामं बघावे. सर, या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या टाक्या बांधलेल्या असं सांगण्यात येत आहे. पाईपलाईन सुरू आहे पण पाणी येत नाही असं. सर, विषय असा आहे, ती पाईपलाईन नवीन पाईपलाईन केलेली. अगोदर एकच टाकी होती, आता 2 टाक्या केलेल्या आहेत. आणि पारोळा शहराला शिरपूरसारखं शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न नव्हे तर काम त्यावर चालू आहे. तर त्यासाठी एक ऑक्टोबर महिन्याची डेडलाईन दिली. ऑक्टोबर महिन्यानंतर ही पाणी पुरवठा योजना सुरळीत होणार आहे आणि 3 दिवसानंतर पाणी येणार आहे. यांनी फक्त आता सांगितलं रेस्ट हाऊस, बस स्टँड, ह्या गोष्टी झाल्या. बसस्टँडला तुम्ही आता बसस्टँडला जाऊन या बसस्टँडला अक्षरशः पावसाळ्यात चालायला जागा नव्हती. त्या ठिकाणी आबासाहेबांनी कॉन्क्रिटीकरण. आपण या ठिकाणी बघू शकतो की कार्यकर्ते असेल, नागरिक असेल, फार मोठ्या प्रमाणात येते, रोष देतं. कोणी विकास कामं झाली सांगतायत, कोणी नाही म्हणत आहे. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत, ते खरोखर असं झालंय का? माझं म्हणणं एकच आहे साहेब
की 17 दिवसाचे आड जे पाणी होतं ते आता येतंय. याच्या अगोदर त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी तेव्हा काय केलं? 10 वर्षाच्या आधी 5 वर्षाआधी त्यांनी काय केलं? तेव्हा 5 वर्षाच्या नंतर आमच्या जेव्हा 2.5 वर्षाचं सरकार आलं तेव्हा आम्ही ही 68 कोटीची पाणी पुरवठा योजना आली. यांच्या आधी त्यांच्याकडे सत्ता नव्हती साहेब, यांच्या आधी त्यांच्या सत्ता नव्हती त्यांच्याकडे. तेव्हा यांनी नगरपालिकेची सत्ता होती, यांच्याकडे आमदारकी पद होतं. तेव्हा यांनी काय केलं? नगरसेवक यांचाच होता साहेब, इतक्या वर्षापासून नगरसेवक यांचाच होता. यांनी काय केलं नाही पावसाळ्यासाठी. आपण बघू शकतो की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती रोष किंवा समर्थन या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आपला हा जो शो आहे तो थांबवणार आहोत. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.